मी तर या सवयी हळूहळू मोड आता. Cheers. Cheers. कशी झाली कॉफी? मित्रा, तुझ्या एवढी छान ब्लॅक कॉफी जगात दुसरं कोणीच बनवू शकत नाही. तुम्हाला आठवतंय पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मला ब्लॅक कॉफी प्यायला दिली होती तेव्हा माझा चेहरा कसा झाला होता? बॉडीगार्ड, चीयर्स. चीयर्स. आता पी. साहेब किती कडू आहे? तू दिलेल्या काड्यापेक्षा कमीच कडू आहे. हो ना? अहो पण काढा कडूच असतो ना. कॉफी मध्ये साखर टाकताय ते तुम्ही का असं कडू कडू पिता? बॉडीगार्ड, तू दिलेला काढा मी प्यायलो ना. सॉरी, मी प्यायलो नाही, तू नाक दाबून पाजलास मला. सो आता तुला ही कॉफी संपवावी लागेल. साहेब बॉडीगार्ड, यू हॅव टू फिनिश दिस. बॉडीगार्ड, संपव नाही तर मला राग येईल. पण आता सवय झाली आहे ब्लॅक कॉफीची सुद्धा आणि तुमची सुद्धा. आज संध्याकाळी लवकर याल कामावरून? का, काय झालं? झालं काही नाहीये हो, कुठेतरी बाहेर गेलो असतो ना फिरायला. तुम्हाला आठवतंय साहेब, एकदा आपण बाहेर गेलो होतो तुमच्या मीटिंगसाठी आणि मग तिकडे तो मुलगा मला काहीतरी बोलला होता आणि तुम्ही किती चिडला होता ना त्याच्यावर. एक्सक्यूज मी ते बसू शकतो का? ते काय ना तिथे गरम फार होत. कॅन आय सिट हियर? गरम होतंय तुला? निघ. तुला काय फोन नंबर हवाय? हा? नाही. आणि तुम्हाला आठवतंय एकदा आपण पार्टीला गेलो होतो आणि तिथे आपण डान्स सुद्धा केला होता. आणि सगळ्यांना वाटलं होतं की आपण नवरा बायको आहोत. अद्वैत, अगदी सुंदर बायको निवडलीस. मग अद्वैत, लग्न कधी करतोयस? अरे लग्नानंतर प्लॅन काय आहे तुझा? अच्छा, इंडियात राहणार आहेस की बाहेर जाणार आहेस? ते काही असो, पण आम्हाला लग्नाला बोलव, विसरू नको. तेव्हा असं वाटलं सुद्धा नव्हतं ना की आपण खरोखरच जाऊया ना. डिनरला जाऊया. तुमचं काम आवरलं की मला फोन करा, मी लगेच येईन तिथे. जातो मी. जातो नाही, येतो म्हणावं.
येतो. भूक लागली असेल ना? दूध पिणार? पी, दूध पी. हा, पी दूध पी. हा. आणि तू ना माझ्या बरोबरच राहा. माणसं तुझ्यापेक्षा सुद्धा जास्त विषारी असतात, त्यामुळे तू इथे माझ्या बरोबरच राहा. हा, पोटभर दूध पी. हा, हे चा. हा, पी दूध पी. व्हेरी गुड. बंटी, थँक्यू सो मच. इतकं मोठं काम केलंस ना तू माझं, खरंच. कसं कौतुक करू ना तेच कळत नाहीये मला, सिरियसली. बरं, मला ते पुस्तक दे ना ज्यात सर्पलिपीबद्दल लिहिलंय. ताई, तू माझ्या कामावरती खुश आहेस? अरे हो, अर्थातच बंटी. तुला असं वाटतं ना की मी आता एकदम व्यवस्थित झालोय? तू बराच आहेस. म्हणजे तुला असं म्हणायचं की मी आता एकदम नॉर्मल आहे, है ना? बंटी, नॉर्मलच आहेस तू. असं काय करतोयस? काय ना ताई, नॉर्मल माणसाच्या ना काही अशा बेसिक अशा काही गरजा असतात. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, पैसे. आता अन्न, वस्त्र, निवारा हे सगळं मी मॅनेज करीन कसं तरी, पण पैसे लागतील ना. दे ना पुस्तक. आधी पैसे दे. पुस्तक दे बंटी. ताई उभी राहा. बंटी, पुस्तक दे. तू आगाऊपणा करू नकोस. अगं चिडू नकोस, उभी तर राहा. बंटी, थँक्यू. थांब, जाऊ नकोस, थांब. आधी पैसे. पुस्तक दे ना. नाही, आधी पैसे. पुस्तक दे. पान नंबर 60 आणि 61 वरती सर्पलिपीबद्दल सगळी माहिती आहे. वाच. कसल्या विचारात आहेस? या सगळ्याचा अद्वैत साहेबांना खूप त्रास होतोय. सतत मरणाचा विचार करत असतात. सतत त्यांच्या डोक्यात ते विरोचक आहे, मी त्यांचा वध करणार आहे, हेच सुरू असतं. आधीसारखे बोलत नाहीत, हसत नाहीत, काही नाही. म्हणून मी आज संध्याकाळी त्यांना जरा बाहेर घेऊन जाणार आहे. कदाचित या सगळ्यापासून लांब जाऊन थोड्या वेळासाठी का होईना त्यांना बरं वाटेल. हे सगळे विचार त्यांच्या डोक्यातून जातील. खुशालचा वर्तमानात जगताना जोपर्यंत पूर्ण सत्य कळत नाही तोपर्यंत हे सगळं तू करू शकतेस. पण एकदा का सत्य कळलं की मग भविष्यात जे काही घडेल त्यासाठी पूर्ण तयारी ठेव. हॅलो. हा बाबा. नेत्रा, तू आणि इंद्राणी आत्ताच्या आत्ता कात्रजच्या साईड ऑफिसला या. का, काय झालं? तुम्ही या, मग आपण बोलूया. आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये आणि येताना ते सर्पलिपीचं पान घेऊन या. चष्मा लागलाय तुला की डोळे फुटलेत? काय 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 झालंय? काय शाळेत गेला असतास ना, अभ्यास केला असतास ना तर फार बरं झालं असतं. अरे काय म्हणजे
एकतर ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं, तुझ्या करता एवढं सगळं केलं, पुस्तक आणि ते सगळं, आणि तू मलाच बोलते ताई. हे बघ 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 काय आहे. ही लिपी प्रामुख्याने निसर्गाशी जवळीक साधणारी आहे. हे 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 वाच, हे वाच. सर्पलिपी नाहीये, सर्ण लिपी आहे. सर्ण, न बाणातला न. सर्प सर्ण, सर्प लिपी, सर्ण लिपी. का करतोयस रे असं बंटी, का करतोयस? सेकंद सेकंद महत्वाचा आहे माझ्यासाठी. नाही तरीच म्हटलं इतक्या पटकन एवढं काम केलंच कसं तू? अपेक्षाच ठेवणार नाहीये तुझ्याकडनं कुठलीच. ताई ताई एक मिनिट, असं काय ह्याला म्हणजे तूच म्हणालीस ना मी नॉर्मल आहे, मी नॉर्मल झालोय की नाही, मग नॉर्मल माणसाकडनं चुका होतात ना. मी एक काम करतो, मी नव्याने प्रयत्न करतो ना. चुलीत घाल रे तुझे प्रयत्न. नेत्रा आणि इंद्राणीला 2 दिवसात सर्पलिपी बद्दल सगळी माहिती मिळेल. त्याआधी मला ती माहिती मिळायला हवी. कळतंय तुला? प्रयत्न करतोय. काय शिक्षण काय तुमचं? इंजिनियर आहे मी. सामान्य ज्ञान हा विषय शाळेत शिकलात नसाल. या हे दिवाडकर सर, सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ. नमस्कार सर, ही नेत्रा माझी सून आणि या इंद्राणी माझी बहीण. संपूर्ण कुटुंबाला एकत्र कुळ लागलाय. सॉरी सर, तुम्ही काही बोललात का? काय नाही, बोलण्यासारखं काय नाही. सॉरी, मी काही समजलो नाही. समजण्याच्या पलीकडे आहे तुमच्या. फुल स्टॉप लावा. काय? तुम्ही आता जे काही करायला जाणार आहात ना त्याला फुल स्टॉप लावा. ताबडतोब थांबवा ते. ते सर्पलिपी मधलं पान आहे ना तुमच्याकडे, दाखवा. दाखवा. राजाध्यक्ष या दोघींचा लेण्यांमध्ये कोरलेल्या आकृत्यांसारखा पुतळा झालाय. येतो मी. दिवाडकर सर, तुम्ही प्लीज प्लीज थांबा ना. प्लीज थांबा. राजाध्यक्ष तुम्ही प्लीज बसा ना, प्लीज. बाबा, अद्वैत साहेब कुठे आहेत? तो चिंचवडला गेलाय. सर्पलिपी बद्दल बोला. ही सर्पलिपी आहे. हे सर्वात आधी कोणाला आणि कधी कळलं?
कोणाला आमचा तसा अंदाज आहे, म्हणजे अंदाज व्यक्त करायचे असतील तर हवामान खात्यात नोकरी करा. हे बघा, तुम्ही मला फसवू शकत नाही, खोटं बोलू शकत नाही. निघतो मी. सर प्लीज असं करू नका, थांबा. आम्हाला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला सर्पलिपी माहिती आहे, तुम्हाला ती वाचता पण येते का? आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग मी बोले. ह्या सर्पलिपीबद्दल आधी कुणाला आणि कसं कळलं? माझ्या नवऱ्याला, अद्वैत साहेबांना. नवरा साहेब? त्यांच्या तोंडून आपोआपच सर्पलिपी हा शब्द निघाला. पण त्यांना सर्पलिपी वाचता नाही येत. सासूमा, तुम्ही इथे काय करते? तू कशाला आलीस इथे? मला वाटलं आत्या सासूमा असतील, पण हे सगळं काय? नाग, नाग आला. किधर? जा जा, मी शोधतीये, जा. तुमच्या कुटुंबात कोणाला नागाने दंश केलाय? नाही. मी विनंती करते, आमची मदत करा. आम्हाला सांगा सर्पलिपी कशी वाचायची, प्लीज सांगा आम्हाला. तुमच्याकडे ते लिपीचं पान आहे ना,